इथे राष्ट्रवादी समोर नवं आव्हान उभं ठाकलंय। पवारांच्या तुतारी या चिन्हासमोर अपक्षांना देण्यात आलेल्या दुसऱ्या चिन्हाचं, ज्याचं नावही मराठीत तुतारी आहे, इंग्रजीमध्ये ट्रम्पेट आहे आणि यामुळे थोडासा गोंधळ होऊ शकतो, ज्यासाठी सुप्रिया सुळे यांनी आक्षेप व्यक्त केलेला निवडणूक आयोगाकडे। यावरून आक्षेप जरी नोंदवलेला असला तरी निवडणूक आयोगाने तो आक्षेप फेटाळलेला आहे। पाहुयात दोन वेगळी चिन्ह, एकच नाव आणि तयार होणारा गोंधळ, विशेषतः जिथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत। पाहुयात या रिपोर्टमधून। पवारांच्या तुतारी समोर अपक्षांच्या तुतारीचं आव्हान। शरद पवारांच्या चिन्हाचा वाद, तुतारीच करणार घात। अपक्षांना तुतारी चिन्ह हे षडयंत्र, सुप्रिया सुळेंचा आरोप। लोकसभा निवडणूक ऐन रंगात आलेली असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी समोर नवं आव्हान उभं ठाकलंय आणि हे आव्हान म्हणजे तुतारी चिन्हाच्या संभ्रमाचं। कारण जिथे जिथे शरद पवारांचे उमेदवार तिथे तिथे अपक्षांना देखील निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिलंय। बारामती लोकसभा, सुप्रिया सुळे शरद पवारांची राष्ट्रवादी, चिन्ह तुतारी, विरुद्ध सोहेल शेख अपक्ष, चिन्ह तुतारी। तर दुसरीकडे माढा लोकसभा, धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांची राष्ट्रवादी, चिन्ह तुतारी, तर अपक्ष उमेदवार रामचंद्र मायप्पा घटुकडे, चिन्ह तुतारी। सातारा लोकसभा, शशिकांत शिंदे शरद पवारांची राष्ट्रवादी, चिन्ह तुतारी, तर अपक्ष उमेदवार संजय कोंडिबा गाडे, चिन्ह तुतारी। तुतारी विरुद्ध तुतारी चिन्हाची बाब उघड झाल्यावर सुप्रिया सुळेंनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करत आक्षेप घेतलाय। जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची तुतारी वाजवणारा माणूस जिथे जिथे चिन्ह आहे महाराष्ट्रात, तिथेच हे झालेलं आहे आणि ह्याचं ऑब्जेक्शन आम्ही 1 महिन्यापूर्वीही घेतलं होतं। 1 महिन्यापूर्वीच आम्ही विनंती केली होती इलेक्शन कमिशनला की अशी चिन्ह देऊ नका आणि ती नोटीस आम्ही इलेक्शन कमिशनला आमच्या वतीने आम्ही पाठवली होती। म्हणजे आयोगाचं मी ह्या निर्णयाचं स्वागत करेल की ताईचं चिन्ह हे तुम्ही पाहिलं ना तर खरंच वेगळं आहे आणि मला जे मिळालेलं आयोगाकडून चिन्ह आहे ते वेगळं आहे। आणि मी जो आयोगाने चार्ट दिलेला आहे आपल्याला निवडणुका जाहीर झाल्यापासून, तर त्या चार्टमध्ये जो तुतारी हे आहे तर ते त्यापैकीच मी एक मागवलेलं आहे। मी असं काहीतरी त्यांचं चिन्ह आहे ते तर नाही मागू शकत ना। अपक्षाला जे तुम्ही चिन्ह दिले तोच निवडलाय मी। मात्र सुप्रिया सुळेंचा आक्षेप केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळून लावलाय। त्यानंतर मविया नेत्यांनी हा तर रडीचा डाव असून पवारांविरोधात षडयंत्र केल्याचा आरोप केला। खरं तर वर्ध्याला हेच ऑब्जेक्शन आम्ही घेतलं होतं, तेव्हा वर्ध्यानी ते मान्य केलं होतं आणि ते चिन्ह दिलं नाही। तसंच आम्ही इथे केलं। म्हणजे अर्थातच पुन्हा एकदा हे षडयंत्र आमच्या विरोधात होतंय का असं लोकांच्या बोलण्यातून आमच्याकडे खरं तर ते मांडण्यात आलेलं आहे। निवडणूक रडीचा डाव म्हणून लढली जाते, असं जनतेच्या मैदानात जिंकता येत नाही म्हणून अशा पद्धतीनं तांत्रिक कारणाने निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रकार सुरतमध्ये तेच घडलेला आहे ना। म्हणून अशा पद्धतीनं सत्तेचा गैरवापर करून उगाच अशा पद्धतीने एकमेकांना काड्या करणं हे काही हेल्दी वातावरणाचा प्रकार नाही आहे। बीडमधून एक माणूस आणावा लागतो, त्यानंतर चिन्ह पुन्हा तेच द्यावं लागतं। जर स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असतो ज्यांना, त्यांना अशा कुबड्या घेण्याची गरज पडत नाही। परंतु अशा पद्धतीचे आधार जेव्हा घेतले जातात तेव्हा कुठेतरी मनात पराभवाची भीती दिसतीये, ही गोष्ट स्पष्ट होते। राजकीय एक रणनीती असेल त्याला काय फरक पडत नाही। त्यामुळे लोकांना माहिती कुठलं बटन दाबायचं आणि कसं निवडून यायचं, हे जे फालतू खेळ आहेत ते त्यांना लखलाभ। आम्ही लोकांवर आणि कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून ही मोठी लढाई तिथे लढत आहोत। बारामती, माढा आणि साताऱ्यातच नाही तर वर्धा आणि धाराशिवमध्ये सुद्धा अपक्षांना तुतारी चिन्ह देण्यात आले। यातील धाराशिव मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार नाहीये। मात्र तुतारी चिन्हाचा संभ्रम निर्माण झालेला असताना निवडणूक आयोगाचे नियम काय सांगतात आणि पवारांना याचा फटका बसेल का हे सुद्धा समजून घेऊया। शरद पवारांना निवडणूक आयोगाने तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह दिलंय। अपक्ष उमेदवारांना ट्रम्पेट हे चिन्ह दिलं असून मराठीत तुतारी असं लिहिलंय। निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दोन्ही चिन्ह वेगळी मात्र नावात घोळ आहे। ट्रम्पेटला मराठीत तुतारी नाही तर कर्णवाद्य असं संबोधतात। त्यामुळे ट्रम्पेटच्या खाली लिहिलेला तुतारी शब्दावर आक्षेप घेता येऊ शकतो। तुतारी आणि ट्रम्पेट
ही दोन्ही चिन्ह मतदारांचा संभ्रम वाढवण्याची राष्ट्रवादीला भीती आहे. संभ्रमाचं राजकारण हा तर शरद पवारांचा हातखंडा. पवार जे बोलतात, जे सांगतात ते कधीच करत नाही. आपल्या प्रत्येक राजकीय चालीमध्ये पवार समोरच्याला संभ्रमात टाकणारीच भूमिका घेतात. मात्र आता पवारांचं तुतारी चिन्ह अपक्षांनाही मिळाल्याने पवारांच्याच उमेदवारांसह मतदारही संभ्रमात सापडलेत. ज्ञानेश्वर चौतमलसह संदीप बल्लाळ, पुढारी न्यूज.